प्रकरण 15 काटेरी मुकुट. शंभूराजांच्या हाती स्वराज्याची सूत्रे आली त्यावेळची परिस्थिती मोठी विलक्षण होती. शिवशाही समाप्त करण्याच्या इराद्याने मोगल दक्षिणेत येऊन ठाकला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सत्तासुद्धा मोगली आक्रमणाच्या भयाने त्रस्त झालेल्या असल्यामुळे शिवकालीन मैत्रीचे संबंध चालू ठेवण्यास असमर्थ होत्या. जंजिऱ्याच्या सिद्धीला नामशेष करण्याचे छत्रपती शिवरायांचे स्वप्न अपुरेच राहिले होते. उलट स्वतः महाराजच निधन पावल्याने आणि मोगलांशी त्यांचे संबंध जवळीकीचे निर्माण झाल्यामुळे त्याला जरब बसविणे हे एक प्राप्त कर्तव्य ठरले होते. पोर्तुगीज आणि सिद्धी हे दोन्ही जलचर समानशील असून मराठ्यांचे समान शत्रू होते, म्हणून त्यांची स्वराज्याविरुद्ध गट्टी होती. मराठ्यांच्या शिवकालीन नवनिर्मित आरमाराच्या आक्रमणाच्या भीतीपायी मुंबईकर इंग्रज आणि सिद्धी यांना आर्थिक व लष्करी सहाय्य करून मराठ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे उपद्व्याप पोर्तुगीज सत्तेकडून नेहमी केले जात. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्य आपण सहज गिळून टाकू अशा समजुतीने औरंगजेबाने चहूबाजूंनी मराठेशाहीला चेपण्याचे निकराने प्रयत्न सुरू केले होते. आणि दुर्दैवाने स्वराज्यातील स्वकीयांचे मनोमन ऐक्य नव्हते. शंभूराजे दिलेरखानाकडे सुमारे वर्षभर राहून महाराजांच्या निधनापूर्वी केवळ 4 महिनेच आधी परत आले होते. महाराजांची ही राजकीय चाल सामान्य माणसांना आकलन होण्यापलीकडील असल्याने शंभूराजांबद्दल पूर्ण विश्वास ठेवण्यास जनसामान्यांचे मन भीत होते. शिवाय शिवरायांचे मातब्बर हस्तकच त्यांच्याविरुद्ध कट कारस्थाने करून त्यांना डावलून राजारामाला गादीवर आणण्यासाठी खटपट करीत होते. बहुसंख्य सरदार मनसबदार शंभूराजांच्या बाजूचे असले तरी काही जण भयगंडाने मोगलांना सामील होऊ लागले होते. एका अलौकिक व्यक्तीच्या जागेवर आरूढ होणे तसे सोपे नसते. त्यामुळे 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे निधन झाले तरी संभाजीराजांच्या राज्यारोहण समारंभास 16 जानेवारी 1681 हा दिवस उजाडावा लागला. शंभूराजांनी कट करणाऱ्यांना पूर्ण माफी देऊन पुन्हा अष्टप्रधानातील त्यांच्या पदांवर व इतरांना त्यांच्या मूळ पदांवर पुन्हा प्रस्थापित केले व राज्यकारभार सुरू केला. तरीही त्यांच्या विरुद्ध असलेल्या सरकारकुणांनी पुन्हा उचल खाल्ली होती आणि त्यांच्या प्रवृत्तीचा कठोरपणे बीमोड करण्यासाठी ऑगस्ट 1681 पर्यंतचा काळ जावा लागला. तथापि म्हणून घरचा बंदोबस्त करीपर्यंत ते स्वस्थ मात्र बसले नव्हते. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी बऱ्हाणपूरची मोहीम फत्ते करून प्रचंड लूट जमा करून आणली. औरंगजेबाची भारी लाडकी नगरी बऱ्हाणपूर, विश्वसुंदरीच्या गालावरील तीळ असे जिला औरंगजेब म्हणत असे, ती ही नगरी मराठ्यांनी होती का नव्हती करून टाकून जणू बादशहाची दाढीच खेचली होती. यामुळे औरंगजेब संतप्त झाला आणि त्याचवेळी शंभूराजांचा राज्याभिषेक समारंभ पार पडला. याच सुमारास राजस्थानात मारवाड व उदयपूरचे सर्व राजपूत एक होऊन त्यांनी अघोषित धर्मयुद्ध पुकारले. औरंगजेबाचा पुत्र अकबर याला त्यांनी बादशाह म्हणून मान्यता दिली आणि त्यानेही 1 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक करून घेऊन दर्गादासच्या प्रचंड राजपूत सेनेसह औरंगजेबालाच अटक करण्यासाठी अजमेरकडे प्रयाण केले. औरंगजेब हादरला, पण त्याचे दैव बलवत्तर. अकबराने आक्रमण फारच धीम्या गतीने झाले. 120 मैल जायला त्याला 15 दिवस लागले. तोवर औरंगजेबाला भरपूर वेळ मिळाला. त्याने शहाजादा अज्जमला अजमेरला बोलावून घेतले व शिवाय अन्य मागणेही प्रचंड सेना जमवली. शिवाय त्याने एक खोटेच पत्र अकबराच्या नावाने तयार करून राजपुतांच्या हाती पडेल असे केले. या पत्रात उद्या सकाळी एकीकडून तू व दुसरीकडून मी असे दोघे 2 बाजूंनी या काफर राजपुतांना खलास करू असे म्हणून राजपुतांविरुद्ध उत्तम सापळा रचल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. हे पत्र खरे वाटून राजपूत गोंधळले आणि 60-70 हजार जमा केलेले कडवे राजपूत पळून गेले. अशा परिस्थितीत पळून जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तेव्हा दुर्गादास राठोड आणि शहाजादा अकबर छत्रपती शंभूराजांकडे आश्रयाला आले. त्यांनी शंभूराजांना पत्र लिहिले. त्यात म्हटले होते की परमेश्वर कृपेने मला राज्य मिळाले तर नाव माझे व राज्य तुमचे राहील. आलमगीर हा तुमचा व माझा शत्रू आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण दोघांनी मिळून आपले उद्दिष्ट साध्य होईल असे करण्याचा निश्चय करू. पुन्हा मे 1680 मध्ये त्याने दुसरे पत्र पाठवले व सहाय्याची याचना केली. शहाजादा अकबराला आश्रय देणे म्हणजे चूड दाखवून वाघाला अंगावर घेण्यासारखे होते. तरीही शंभूराजांनी समान शिले व्यसनेषु सख्यम या न्यायाने त्याला आश्रय दिला आणि सुधागडाच्या पायथ्याशी पालीजवळ त्याला 300 पायदळ संरक्षणार्थ देऊन राहण्याची व्यवस्था केली. त्याजवळही 400 स्वार आणि 250 ऊंट होते.
त्याचे तेथील वास्तव्याने त्या गावाला पादशाहपूर हे नाव प्राप्त झाले. अकबरावर विश्वास कसा ठेवावा हा प्रश्न होता, पण याच वेळी अकबराच्या सहाय्याने शंभूराजांना विष प्रयोग करण्याची दुष्ट बुद्धी रायगडाच्या कटकऱ्यांकडे उत्पन्न झाली. त्यांनी विष घेऊन अकबराकडे दूत रवाना केले आणि त्यालाही आपल्या कटामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. अकबराने ते पत्र सरळ शंभूराजांकडे धाडले, त्यामुळे तो कट उधळला गेला. शंभूराजांना अकबराबद्दल विश्वास वाटू लागला आणि त्यांनी 13 नोव्हेंबर 1681 रोजी पादशाहपुरात भेट घेऊन अकबराला बादशाह म्हणून मान्यता दिली. योगायोग असा की त्याच दिवशी बादशाह औरंगजेब बऱ्हाणपुरात येऊन पोहोचला. शहाजाद्यांच्या बंडखोरीला मराठीशाहीने मान्यता दिली तशी उत्तरेच्या राजांनी दिली तर आपली धडगत नाही हे तो जाणून होता. म्हणून त्याने आता एक उद्दिष्ट शहाजादा अकबर आणि हैंदवी स्वराज्य यांचे संपूर्ण पारितोषिक करणे असे ठरवून धडक कार्यक्रम हाती घेतला. आशियातील सर्वात मोठे साम्राज्य एका अगदी छोट्या स्वराज्याला नेस्तनाबूत करण्याकरता 7 लक्ष सेनेचा महासागर घेऊन त्यावर तुटून पडण्यास सज्ज झाले होते. 24 वर्षाच्या वयाच्या शंभूराजांना 45 वर्ष राजकारणात घालवलेला बादशाह समाप्त करायला निघाला होता. आजम, मुअज्जम, रणमस्तखान, कोकलताश, हसन अली खान यासारखे बडे मातब्बर अनुभवी सेनानी आपल्या सेनागारासह स्वराज्य बुडवायला सिद्ध झाले होते.